आठवणी करूया. सर्वांनी टाळी वाजण्याचा भजन करा बरा. गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला, प्यारे नंदलाला तू मोहन मुरलीवाला, प्यारे मोहनवाला तू मोहन मुरलीवाला, मोहन मुरलीवाला तू मोहन मुरलीवाला, मोहन मुरलीवाला तू मोहन मुरलीवाला. गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला. श्री ज्ञानदेव तुकाराम करुणाचंद्र भगवान की जय. हनुमान की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री गुरु नमः, राजा रामचंद्राय नमो नमः. वाक्या भेटेल पशी बापुडी वेडा लागिसी, शेती पाने होऊन राहाची, हे कोणाची लक्षणा. होय सकल विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कार होऊन आता. चला वेळ झालेला आहे भरपूर. दरवर्षी परवाने चालत असला अखंड भावार्थ रामायण, त्याच्यामध्ये भावार्थ युद्धकांड आणि त्याच्यामध्ये लक्ष्मण शक्तीचा कार्यक्रम सुंदर आयोजित केलेला आहे. आमचे श्री हरिभक्त प्राय हनुमान महाराज भोगारी यांनी आमंत्रित केलं. तुमच्या गावाला येण्याचा योग आला. सर्वांचं दर्शन झालं, माझं भाग्य समजतो. महाराज सुंदर कथेचं वर्णन करता सतीश महाराजांनी बरंच वर्णन केलंय आणि वेळ बरा झाला. 5ला सुरू होऊन ही वेळ झाला म्हणजे लई वेळ झालाय बरं का. चला महाराज मारुती राय भगवंताला बोलायचं देवाला. कारण महाराज फक्त देवाला बोलत मला संत आता संताशिवाय देऊ कळत नाही. म्हणून मारुती राय भरत राज ऋषीला राम समजून काय काय बोलत निर्धारे माझ काढिता वेळ लगे तरी उडता, माझ्या आईचा तळपता लाज सर्वथा असना. सुरुवात केली अधिकार लागते महाराज बोलण्यासाठी सुद्धा. कोणी उठून लगेच सुद्धा काही बोलायचं नाही. एक तर मला जना म्हणण्याशिवाय आप बोलायचं बस गुणांवर किंवा शिवाय खाला देऊन कामा मुडकं मुळी अधिकार लागते महाराज. असं माझ्या मारुतीरायाचा अधिकार होता. मारुतीराय म्हणतात वेळ लगेच जरी बोलता लाज सर्वता असे नसला लाज पोटी घालून तेच पाठ करिता कसं रुपयानं कासवाचं रूप धारण केलं. हात पाय पोटामध्ये घातल्यास काय घडलं. परमात्मा पडल्या पाठीवरी ओळखी न द्यायची तरी ते घरी सर्वांना ज्ञान नाही मारायची गोष्ट. कारण सागरा मंदर मारला त्यावेळेस पर्वत फिरू लागला. वासुकी नावाचा साप आहे, पेरू नावाचा पर्वत आहे, फिरू लागले. असे काही हुशार मंडळी होती आमच्या बाबासारखी. त्यांना बघितलं म्हणजे पर्वत फिरायला पण फुलं कसा झालाय पाहिलं तर काय खाली कासव दिसलं. आग गेला म्हणजे कासव कुठे एवढा पर्वत करते का. महाराजांचं रूप बदललं. हिरण्यक्ष नावाचा हिरण्यकश्यपूचा भाऊ आहे महाराज. त्यांनी पृथ्वीचा गोळा केला, पाताळात घेऊन जाऊ लागला. ओळखल्या बरोबर महाराज त्यांना मारून टाकलं. मारल्या बरोबर काही लोकांनी पाहिलं अरे म्हणजे एवढ्या राक्षसाला आणि डुक्कर मारित असते का हा देव असला. आणि गेल्याच्या नंतर महाराज हिरण्यकश्यपूला मारण्यासाठी खांबामधून गुणगुण करून पाण्यात तुमच्या मनाला आपला राक्षस वागते दत्ता महाराज. पण राक्षस नाही माणसापेक्षा बरे होते. तेव्हा एक रावण होता म्हणून एका रामाला भागलं. आता अनेक रावण आता राम व्हायला कोणी तयार नाही. चला महाराज त्यावेळेस हिरण्यकश्यप सामान्य नव्हता, फार तपचार्य होते. भारतानं पूर्वीचं वैर होतं म्हणून तर देवाचा युद्ध कुठला होता. आणि त्यावेळेस महाराज त्यांनी देवाला पाहण्याचा प्रयत्न केला. सगळ्यांना माहित आहे कारण प्रल्हाद भक्त हा जन्माला आला, नाव घेऊ देत नव्हता. अनेक प्रयत्न केले पण त्याला त्यावेळेस खांबामधून प्रल्हादाला कधी विचारलं महाराज
जीव कुठे खांबात आहे म्हणल्याबरोबर महाराज खांबावर मारला पाहण्याचा प्रयत्न केला तर कोण देवा तो त्याला मारला आणि ओळखल्याबरोबर तिथून निसटला बळीच्या दारात निर्धारे धरणीद्वार पार करी अजबीवर निष्ठत आमच्या सरकार नव्हता मोरे महाराजासारखा माझ्यासारखा दत्ता महाराजासारखा नव्हता हुशार होता आमच्या हनुमान महाराजासारखा सतीश महाराजासारखा प्रीत मागायला महाराज आल्यावर मागितलं काय 3 पण जागा मागितली जास्त मागितली नाही बळीराजा म्हणला काय बाबा येड आहे म्हणला अरे 4 जण नम्र घे ना ते थोडी मगन सांडीची मगडे मग आपुले मायेचे माडे निजनी माडे आणि त्यावेळेस महाराज बळी सर्वस्व उदारे बळी उद्धार असल्यामुळे 3 पण जागा मागितली बळीला पाताळामध्ये घातलं पण बळीने देवाला पकडले विचार करा आपलं हे करताय आपण देवाच्या मागे चालत पण देवाला पकडता आलं पाहिजे कारण आपण देवाच्या मनासारखं वागावं लागत देव आपल्या घरी येतोय महाराज आपल्याला देवाकडे जायची गरज नाही ज्या ज्या लोकांना देव प्राप्त झाला जाता महाराज ते लोक देवाकडे गेले देव त्यांच्याकडे आला आता बळीच्या दारात देव आला देव बळी देवाकडे गेला नाही बळीने मला धरलं द्वारपार केलं लोकांनी ओळखलं तिथं ओळखल्याबरोबर तिथून निसटला काय करू लागला रडसी माय लोक मरती अपूर्व पाये केवळे ओळखल्याबरोबर तिथून निसटला मारुती नाही सांगतात मला गेल्याबरोबर काय केलं परशुराम मारले आपल्या आईला कशामुळे मारला सगळ्याला माहित आहे रडायला लागला महाराज कपाळ बरोबर बरेच लोक म्हणजे कामून लढायला परशुराम काही नाही म्हणला मी मार नाही कोण मारली मीच मारली म्हणलं आड गेल्या नाटक केलं यालाच मारली का नाही हे मारणार आहे माणूस नसून देवाचा आहे ओळखलं महाराज तिथे काय केलं आता ते महापार्वकडे किती नवीन बाकडे सागर तारुण्या गुंडेला काय वाडे नंतर काय बघायचं महाराजांना आपल्या महाराज मारविणारा लक्ष्मण शरणागत बिभीषण तो ही सांडून पळाला सगळं करून तू पळून आला थोडा नवी मारुती लपडीला चले माझा परती उठता नशिग्रची उर्मिला पाती उठवावया शिंदे महाराज उद्धटपणाचं बोलणं आहे महाराज का राग आला ना राग येतो मासाला महाराज मला सारखं नाही झालं की राग आला महाराज उठ माझ्या पुढे लपली चालणार नाही तू रामाली घेऊन मोहाची मुक्ती घेऊन आधी नम्रती बोल म्हणून माझा प्रतिको निश्चिती आधार तुझं नाटक नाही झालं मलाच कोणी एकाचे रामन त्याचे मालिका नलगेक्षण नये कापूची बोलणी देईना जान श्रीरामा शब्दात बाणी उचलून नाही उठवी लक्ष्मण निघालेला रामला अभिषेक निमिषण तरी मी दूतचा रामा लक्ष्मण रामला मारी सोडविला सीता सुंदरी सूर सोडविले निज गगरी सुरवराचे जय जयकारी नागरी प्रयोग सतीश महाराज आयुष्याने करावे रागवे का स्वामी तुवाशी बाजा न पावे दुसऱ्या लागेल वंशाची आली सकळात मारतीची हत्या घ्यायची माता पूर्वशिकाईचे वेळेमुळे एकाचे पाप बळदीन सकळे के ऐसा कृपाळू रघुनाथा भक्ता
जय सकळरणी सांगिता दयाळुता काजनी. तुम्ही भक्ताचं पालन पोषण करता, भक्ताची कृपा आहे, पण ती दया कुठे गेली का दिसत नाही का असं कोप करता मारुती आहे म्हणून लागले. स्वर्गाची किती सुंदर रावण मारिला रामचंद्र बंड सोडविला समग्र निरंतर मात पाहते. विचार करा तुम्ही स्वर्गी चिंतिती सुरवर तेहतीस कोटी देवता वाट पाहत्यात भगवान कधी आमची सुटका कधी रावण मरेल याचं ऋषी काय? वाल्मिकांच्या भाषाना दत्ताची सुराचा राम मारिला रावणाच त्या बोलाचा साथ. तुम्ही आम्हाला माहिती सामान्य काय करणार पण ऋषी वाल्मिकांचे भाषण प्रतिमाळा वेदाची संप्रचार पुराणाची पुरंदावे ऋषी वदनाची प्रतिज्ञा ऐशी श्रीरामा. करू शकत नाही करता येत नाही हे पूर्ण करा. प्रतिज्ञा साथ करी रावणाचा जीवे मारे चरणांच्या पाता काय मारे निजा भक्ती करी मुल्ला. मला मारुतीला म्हणता असं करायचं नाही चला लवकर. अशोक वनी के माधारी आरकरी शताब सुंदरी देशी सोडून धर करी अभिषेक करी भीषण. मारुतीने इतका विचार केला अनेक प्रकार बोलले कारण राम काहीच ना तो बोलत आहे पण मारुतीच्या लक्षात आलं तुझ्या रघुनाथा पावलैना घालवे सर्वता तुझा विनानी सकळ प्रथा. ओ सारता भूमी भर तुम्ही नाही आल्यावर आमचा भूमीला भार आहे. झाला की काय झालं? हा मी म्हणलं किती द्यायची पाहिजे. कधी पाच निर्माण कापे वाणी घरी शिमला तुझा विना न कर दमाना एकतेची प्राणाता मी जाणार नाही मारुती. नमन तुझ्या पायाची लोटांना चरणाची बौद्ध झालो कासा विशी आणि हृदाची नवाचता. मारुतीला म्हणलं तुम्ही सांगून थकलो. अश्रू आले दोन्ही डोळा रात्री का पाती चळचळा सर्वांगी शोध कन्नोळाचा दिला कपी वितर लागू पाये. पंत संगतीत झाला डोळ्यावर प्रेम अश्रू वाहू लागलं. लेखनाचा बिजू चिन्ह जिल्हाने प्रेम गाणं भरत झाला मूर्छा पडले भावाची म्हणताना अवस्था पाहिली तर त्यात मूर्छेला अवस्थेत पडला. नाटवे देह प्राप्ती नाटवे मरणासला जात नाटवे कोसा जन संतती घडली व्रती श्रीराम. परत सगळा विसरून गेला रामाची वृत्ती धरली गेली. नाटवे क्रियाक्रम नाटवे धर्म नाटवे रूप नाम भरत सत्रम पडी येता. कोणता धर्म आहे कोणता येरी मत आहे, जगत कोणता नाही. झाला की विस्मय आपण श्रीराम नमोर्या कोण मज संपूर्ण चला दक्षिणा. महाराज त्यावर्षी राजऋषी भरताने विचार केला मूर्छेला अवस्थेत पडले माझ्या महाराजांनी विचार केला कारण राम श्री नसून श्रीराम साधुसती एकांश गुणा नाही रूपलावण्य गुणकारी उभे नाही श्रीरामा. रामासारखा दिसतोय रामासारखा शंकुशुम आहे पण राम नसून तर कोण असेल. खान बांधले टका मेघच्या मतने देखाचा सुता मरपुरे का स्वरूपदे का माझ्या रामासारखा कपिचारी मनात कमळ भरत झाला सावचित्त घालून मोठा अंगण त्वरित कपिनाथ विना विना. राजऋषी भक्तांनी विचार केला उठले सावध झाले लोटांगण घालून मारुतीला काय बोलू लागले. तू रामाचा निजभक्त सगळा जीवन हनुमंत राम आज्ञेची नित्यांकित रामाची जित सर्वदा. त्यावेळेस माझ्या राजऋषी भक्तांनी बोलायला सुरुवात केली. भरत राजऋषी म्हणतात तू रामाचा भक्त आहे सखा हनुमंत आहे आणि सगळ्या रामस्मरणामध्ये तू जुळतोस तुझी वृत्तीमध्ये राम बसलेला आहे अशा पद्धतीचं प्रेमाचं बोलणं राजऋषी म्हणतात. मी श्रीरामाचा धाकटा भजन नायके श्रीराम कथा बंधू अभाग्य चिंतू. चला महाराज विचार करा राजऋषी म्हणतात भरत राजऋषी बोललाय महाराज विचार करा ज्याच्या संगतीमुळे झाडं झुडपं भजन करत होते काका ज्याच्या संगतीचा परिणाम दगडावर होत होता आपल्या संगतीचा परिणाम शेती माणसं दिवसात सोडली जातात पण तो भरत काय म्हणतोय की मी काय आहे त्या रामाचा धाकटा बंधू आहे छोटा भाऊ आहे मी त्या रामाचा आणि त्या रामाचं मी कधी नामचिंतन ऐकलं नाही कधी त्या रामाची कीर्ती वर्णन केली नाही कोण म्हणतोय राजऋषी भरत अशा पद्धतीचं महाराजाला वृत्तांत सांगू लागला. नाही की श्रीरामाचे नाम नाटवे श्रीरामाचे कर्म नवे की श्रीरामाचे प्रेम भजन अगम कारण त्या रामाचं सहवासात जे काही रामाचं प्रेम आहे त्या रामाचं प्रेम कधी मला मिळालं नाही. तो राम आहे
त्या रामाचं गुण कधी माझ्या अंगाला मला कळाला नाही, त्या रामाचा वर्ण मला कधी आठवला नाही, मला कुठल्याही प्रकारची त्या रामाची क्रिया आठवत नाही. मी आपला आदम आहे, मला काहीच कळत नाही. सभाग्य कपिनंदना सभाय केले श्रीराम भजना रामे विरले रसियाना प्रेमागल आणि म्हणून रामऋषी भरत म्हणतात, काय मारुती भाग्यवान आहेस तू. काय काय रामाचं प्रेम आहे, तुला सहवास मिळाला त्या रामाचा. सर्व इंद्रियाच्या काही रामकुंडलातली राम वाचवणे सिंगारी मनोने पारी अरे मारुती, 10 इंद्रिय आणि 11 मन तुझं राम झालेलं आहे, म्हणून तुला रामाशिवाय दुसरं काहीच कळत नाही रे मारुती. खरोखर तू भाग्यवान आहे. आज 14 वर्षापाठी कधी तुझ्या वाचती ऐकली श्रीरामाची गोष्ट देणे पोटी अवस्था. मारुती, अरे आज 14 वर्षापासून मी इथं पीडित आहे. कधी मला रामाची गोष्ट ऐकायला मिळाली नाही, कधी रामाची वार्ता माझ्या कानावर पडली नाही मारुती. पण आज तुझ्यामुळे मला रामाचं चिंतन ऐकायला मिळालं, रामाचं प्रेम तुझ्या नजरेमधून तुझ्या वृत्तीमधून मला पाहायला मिळालं. तुझी बरं बोलला ऐका बया श्रीराम कथा अंतरी आणि वारावस्था भक्तोत्तम कपिनाथा उदासता नसावे. अनिवार्य अवस्था आहे कशाची. रामाचं चरित्र ऐकण्याची, रामकथा ऐकण्याची. आणि मला खरोखर रामकथा सांगतील अशी गॅरंटी मारुतीच्या शब्दावरून काढली होती महाराज. म्हणून याच्यासाठी मारुती, अरे उदास होऊ नको मारुती, तुम्हाला रामचंद्र सांगाशी रामऋषी भरत मारुतीची विनंती करू लागले. अर्षीची चिंतिता राम जे कोणी सांगेल रामचरित आज तू भेटलाची एक तरी साध्यंत मद आताही फार माझ्या मनामध्ये अनिवार्य अवस्था होती, अनिवार्य अवस्था होती. कशी अवस्था असते माझी. महाराज म्हणतात, काही मी उधार पावेल काही कृपा करील नारायण. अशी अवस्था राजऋषी म्हणतात. तिथे भरत राजऋषी म्हणतात, असं वाटतं मला कधी कधी कोण भेटेल, कधी कधी मला रामचरित्र सांगेल. पण आज 14 वर्षाच्या नंतर का होईना माझ्या रामाने माझ्यावर कृपा केली. आणि महाराज टोपी मारुती तुला माझ्यासाठी पाठवलं, अशा पद्धतीचं राजऋषी भरत मारुती राहायला बोलू लागले. म्हणून महाराज गरिबी तैशी केली कडकड वाकडी गाडी देवदाने झालेली सेवा ग्रामदेव मारुती राहायच्या संसेवेला पूर्ण राम कुंडली श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान मारुती हनुमान शांती ब्रह्म एकनाथ महाराज की